आपण बघितलं आजचा पहिला प्रश्न काय आहे। पावसाळ्यात आकाशात दिसणारं सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनाचा परिणाम आहे असं विचारलंय। ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आपल्याला सांगता येईल। बऱ्याचदा परीक्षेमध्ये यावर प्रश्न आलेला आहे की इंद्रधनुष्य जे आहे ते नेमका कोणत्या नैसर्गिक घटकांचा परिणाम आहे। ऑप्शन मध्ये काय आहे रे? अपवर्तन आहे, अपस्करण आहे, अंतर्गत परावर्तन आहे आणि वरीलपैकी सर्व। मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे, जे काही तुम्हाला आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसतं ते फक्त कोणत्याही एका परिणामामुळे दिसत नाही। तीन परिणाम जे आहेत त्या तीन परिणामामुळे त्या ठिकाणी दिसतात आणि ते तीन नैसर्गिक घटकांचा परिणाम म्हणजेच काय तर अपवर्तन, अपस्करण आणि अंतर्गत परावर्तन या तिन्हीच्या माध्यमातून आपल्याला काय दिसतं तर जे काही आकाशातलं इंद्रधनुष्य आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। अपवर्तन, अपस्करण आणि अंतर्गत परावर्तन या तिन्ही प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं तर हे सप्तरंगी इंद्रधनुष्य आकाशामध्ये पाहायला मिळतं। म्हणून या प्रश्नाचं आन्सर काय येईल? पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। आता इंद्रधनुष्य जो आहे त्याबाबत त्या ठिकाणी थोडक्यामध्ये माहिती घेऊयात की नेमकं हे कशा पद्धतीने तयार होतं। तर लक्षात घ्या, हे इंद्रधनुष्य जे आहे ते अपवर्तन, अपस्करण व अंतर्गत परावर्तन या तिन्ही घटकांचा काय आहे परिणाम आहे। मग आता वातावरणातील जे काही पाण्याचा थेंब आहे, कशाचा पाण्याचा थेंब, आता तुम्हाला बऱ्याचदा त्या ठिकाणी हे जे काही इंद्रधनुष्य आहे ते कधी दिसतं तर बघा पाऊस काही ठिकाणी म्हणजे एखाद्या भागामध्ये पाऊस सुरू आहे आणि एकीकडे ऊन आहे, मग अशा वेळेस काय आपल्याला पाहायला मिळतं तर तिथं तो प्रिझम जे काही इंद्रधनुष्य आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळतो। मग आता हे जे काही वातावरणातील पाण्याचा थेंब आहे या थेंबात प्रकाश ज्या वेळेस प्रवेश करतो तेव्हा थेंबामुळे प्रकाशाचं काय होतं अपवर्तन होतं व अपस्करण होतं, कारण पाण्याचा थेंब लोलक म्हणून त्या ठिकाणी कार्य करतो। त्यानंतर थेंबाच्या आत प्रकाशाचं काय होतं आंतरिक परावर्तन होतं व तो पुन्हा बाहेर येतो आणि येताना त्याचं अपवर्तन होतं आणि आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतो तर हा इंद्रधनुष्य त्या ठिकाणी आपल्याला दिसतो। क्लिअर आहे? बघा हे तिन्ही क्रिया ज्या वेळेस होतात त्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं इंद्रधनुष्य पाहायला मिळतं। मग कधी कधी धबधबे असतील किंवा तुम्ही तोंडातून पाणी ज्या वेळेस वर फेकता त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला हे इंद्रधनुष्य पाहायला मिळतो बघा। ठीक आहे, म्हणजे पाणी आणि प्रकाश या दोन बाबी यासाठी काय आहेत महत्त्वाच्या आहेत, कशासाठी इंद्रधनुष्य दिसण्यासाठी। अपवर्तनाचं जर उदाहरण आपण बघितले तर जे काही ताऱ्यांचं लुकलुकणं आहे बघा, हिवाळ्यामध्ये वगैरे तुम्ही किंवा उन्हाळ्यामध्ये जर आपण बघितलं छतावर वगैरे जर आपण झोपलेला असेल तर आपल्याला ताऱ्यांकडे एकटक बघल्यानंतर तारे कसे असे लुकलुकताना दिसतात। मग हे कशामुळे तर अपवर्तनामुळे लक्षात ठेवायचे। मृगजळ आहे, मृगजळ तुम्हाला माहिती असेल की उन्हाळ्यामध्ये वगैरे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी दूर कुठेतरी आपल्याला काय वाटतं तर पाणी हल्ल्यासारखं त्या ठिकाणी वाटतं, ते काय आहे त्याला मृगजळ असं म्हणतात। ठीक आहे, त्यानंतर पाण्यात काठी टाकल्यावर ती काठी कशी दिसते वाकडी दिसते, कशामुळे अपवर्तनामुळे। आणि पाण्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही नाणं टाकता ते नाणं आपल्याला काय दिसतं तर थोडं वर असं दिसतं। हे सगळे कशाचे उदाहरण आहेत अपवर्तनाचे आहेत। आता विकिरण जर आपण बघितलं तर आकाश निळं दिसतं, विकिरणामुळे काय दिसतं आकाश निळं दिसतं आणि सगळ्यात जास्त विकिरण कोणत्या रंगाचं होतं तर निळ्या रंगाचं होतं। म्हणून आकाशामध्ये जर आपण बघितलं तर रंग काय वाटतो आकाशाचा आपल्याला निळा रंग त्या ठिकाणी पाहायला मिळतो। सूर्योदय असेल किंवा सूर्यास्ताच्या वेळी सूर्य जर आपण बघितलं किंवा क्षितिज जे आहे ते कसं दिसतं लाल दिसतं, ते सुद्धा कशामुळं तर या विकिरणामुळेच। संपूर्ण आंतरिक परावर्तनात जर आपण उदाहरण बघितलं तर हिऱ्याचं चमकणं असेल, लोलक मृगजळ असेल, हे काय आहेत संपूर्ण आंतरिक परावर्तनाचे काम आपल्याला सांगता येतात। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की इंद्रधनुष्य कोणत्याही एका नैसर्गिक घटकाच्या परिणामातून तयार होत नसून तीन घटक काय आहेत त्यासाठी महत्त्वाचे आहेत, हे डोक्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती? बघा बऱ्याचदा यावर महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती? ऑप्शन आहेत 15, 12, 10 आणि 8। तर आता राज्यपालाचा जर विचार केला तर राज्यपाल किती नियुक्त करतात तर 12 सदस्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करतात। ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय असेल आन्सर बरोबर असेल। मात्र जे काही अँग्लो इंडियन वगैरे होतं ते आता तरतूद काय करण्यात आलेली आहे रद्द करण्यात आलेली आहे। आता विधान परिषदेत जर आपण सदस्य बघितले तर बघा विधान परिषदेविषयी जर आपण बघितलं तर राज्यपाल विधान परिषदेवर काय करतो साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ,
सामाजिक सेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा अनुभव असणाऱ्या 1/6 सदस्यांना काय करतो, नामनिर्देशित करतो, नॉमिनेट त्या ठिकाणी करतो। आता विधान परिषदेमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी काय केलं जातं, तर हे जे काही विधेयक वगैरे सादर केली जातात मग त्यावर एक अभ्यासपूर्ण जे काही वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये असले पाहिजेत, त्यांनी त्याच्यावर मत आपलं व्यक्त केलं पाहिजे। या उद्देशाने काय केलं जातं, विधान परिषदेवर हे जे काही तज्ज्ञ लोक आहेत, विशेष क्षेत्रातले जे काही विशेष ज्ञान असणारे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी नॉमिनेट करण्याचं काम कोण करतो, तर राज्यपाल त्या ठिकाणी करतात मित्रांनो, लक्षात घ्या। मग राज्यपाल विधानसभेवर अँग्लो इंडियन समाजातील प्रतिनिधी निवडून आला नसेल तर त्याच्या एका सदस्याला विधानसभेवर नामनिर्देशित करू शकत होते म्हणलंय, ठीक आहे। मात्र आता आहे का, आता नाहीये मित्रांनो, लक्षात ठेवा। आधी काय केलं जात होतं, लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल यावर अँग्लो इंडियन, ठीक आहे, अँग्लो इंडियन समाजातील प्रतिनिधी काय केला जात होता, तर निवडून आला नसेल तर त्याच्या एका सदस्याला राज्यपाल काय करू शकत होते, विधानसभेमध्ये तर पाठवू शकत होते। मात्र ती तरतूद आता नाहीये, ती तरतूद रद्द करण्यात आलेली आहे। यस, लक्षात घ्यायचंय, ठीक आहे। कोणती घटना दुरुस्तीने करण्यात आली हे तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे। मग आता हे जे काही विधान परिषद आहे या विधान परिषदेच्या वेगळ्या निवडणुका होतात का, तर वेगळ्या निवडणुका होत नाहीत, लक्षात ठेवा। जसं विधानसभेच्या निवडणुका होतात मात्र विधान परिषदेसाठी काही निवडणुका होतात का, तर निवडणुका होत नाहीत। मग कसं याच्यामध्ये निवडून दिलं जातं, तर लक्षात घ्यायचं आहे जे काही विधानसभेचे निवडून आलेले सदस्य आहेत त्या विधानसभेच्या जे काही सदस्य आहेत किंवा आमदार आहेत त्यांच्याकडून काही जे काही सदस्य आहेत ते विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी निवडून दिले जातात। काही राज्यपाल त्या ठिकाणी तिकडे पाठवतात, काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडणुका होऊन तिथून काही लोक जे आहेत ते विधान परिषदेमध्ये जातात, शिक्षक मतदारसंघातून त्या ठिकाणी जातात, पदवीधर मतदारसंघाकडून जातात। म्हणजे अशा पद्धतीनं या विधान परिषदेमध्ये आपल्याला जे काही आमदार आहेत ते पाहायला मिळतात, ठीक आहे। 1/3 जर आपण बघितलं तर विधानसभेकडून, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं 1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून त्या ठिकाणी पाठवले जातात। जर आपण बघितलं 12 पदवीधर मतदारसंघाकडून, त्याचप्रमाणे शिक्षक मतदारसंघाकडून आणि राज्यपालाकडून सुद्धा काय केले जातात, तर हे जे काही आमदार आहेत ते त्या ठिकाणी पाठवले जातात। कुठं, विधान परिषदेवर, ठीक आहे, विधान परिषदेवर हे जे काही आमदार आहेत ते त्या ठिकाणी पाठवले जातात। मग आता हे लक्षात ठेवायचं की विधानसभेकडून, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून, पदवीधर मतदारसंघाकडून, शिक्षक मतदारसंघाकडून आणि राज्यपालाकडून असं करून काय केलं जातं, तर हे जे काही विधान परिषदेमध्ये सदस्य जे आहेत ते काय केले जातात, पाठवले जातात, लक्षात ठेवा। आता विधान परिषद जर आपण बघितलं तर कलम 169 हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय। कोणतं कलम, कलम 169। आता कलम 169 कशाशी संबंधित आहे, विधान परिषदेशी संबंधित आहे। मात्र काय, तर निर्माण किंवा नष्ट करणं, ठीक आहे। विधान परिषद निर्माण करणं किंवा विधान परिषद नष्ट करणं हे कोणत्या कलमात आहे, कलम 169 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। आता ही जी काही विधान परिषद आहे ती सर्वच राज्यांमध्ये आहे का, तर सर्वच राज्यांमध्ये आपल्याला विधान परिषद पाहायला मिळत नाही। आता जर सध्या जर आपण बघितलं तर किती राज्य आहेत, 6 राज्य आहेत। ज्या 6 राज्यांमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, विधान परिषद पाहायला मिळते। मग कोणते कोणते 6 राज्य आहेत बघा, आंध्र प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, बिहार आहे, कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, तर विधान परिषद पाहायला मिळते। अत्यंत महत्त्वाचं आहे, बऱ्याचदा इकडे प्रश्न विचारलेला आहे। जम्मू काश्मीर आपल्याला पाहायला मिळत होतं, मात्र जम्मू काश्मीरला त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर तिथं जे काही राज्याचं जे काही विभागणी करण्यात आलेली होती, जम्मू काश्मीरमधून लडाख त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात आलेला होता। त्यामुळं तिथं आता काय नाही, तर विधान परिषद नाही, लक्षात ठेवा। आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यांमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, विधान परिषद पाहायला मिळते। आता काही बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। दक्षिणेकडचे राज्य आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात बघा। उत्तरेचा जर विचार केला तर उत्तरेमध्ये बिहार आणि उत्तर प्रदेश या 2च राज्यामध्ये आपल्याला काय आहे, तर विधान परिषद पाहायला मिळते। दक्षिणेकडची जर राज्य आपण बघितली तर महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, त्याला लागून असलेलं तेलंगणा आहे आणि जर आपण बघितलं ही जी काही 3 स्टेट आहेत किंवा कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, विधान परिषद पाहायला मिळते। उत्तरेकडचे 2 आणि दक्षिणेकडचे 4 राज्यांमध्ये आपल्याला ही विधान परिषद पाहायला मिळते। निर्माण आणि नष्ट कलम 169 नुसार। आता जर निर्माण करायचं असेल तर काय प्रोसेस आहे,
तर बघा, जी काही राज्याची विधानसभा आहे ती विधानसभा काय करते, बहुमतानं एक ठराव पारित करते की आम्हाला विधान परिषद या ठिकाणी निर्माण करायची आहे. मग तो बहुमताने पारित झालेला ठराव संसदेकडे जातो आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर संसद त्याच्यावर कार्य करू शकते किंवा त्यावर काही प्रक्रिया सुद्धा ती करू शकत नाही. म्हणजे हे जे काही निर्माण करण्याचा जो काही ठराव आहे जो तिकडे पाठवण्यात आला तो बंधनकारक नाही. कोणाला? संसदेला. लक्षात ठेवायचं, संसदेला वाटलं की करायचं तर ती करू शकते किंवा तो निर्णय तसाच त्या ठिकाणी पडून राहू शकतो. आता ओडिसा जे काही राज्य आहे त्या ओडिसा राज्याने तिथल्या विधानसभेने काय केलं होतं तर हा जो काही विधान परिषदेचा ठराव जो आहे तो संमत केला होता आणि पुढे केंद्रात पाठवला होता, संसदेकडे पाठवला होता. आता संसदेने त्याच्यावर अजून काही निर्णय घेतलेला नव्हता. म्हणजेच काय तर बंधनकारक नाही. लक्षात ठेवायचंय, विधानसभेने जरी तो ठराव पारित करून पाठवला की आम्हाला करायचंय, मग ते करायचं न करायचं कोण ठरवेल? संसद त्या ठिकाणी ठरवेल. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आता महाराष्ट्रातलं जी काही विधान परिषद आहे या विधान परिषदेवर किती आहेत? 78 त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी या विधान परिषदेची सदस्य संख्या त्या ठिकाणी सांगता येते. ठीक आहे, 78 जे काही उमेदवार आहेत किंवा 78 जे काही आमदार आहेत ते आपल्याला विधान परिषदेमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, मग आता कमीत कमी किती असू शकतात? कमीत कमी 40 असू शकतात. लक्षात ठेवायचं आहे. आणि विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 सदस्य जे आहेत ते विधान परिषदेचे असतात. लक्षात ठेवा. ठीक आहे, एकतर विधानसभेच्या 1/3 किंवा कमीत कमी किती 40 सदस्य विधान परिषदेवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे विधानसभेचा जर बाबतीत विचार केला तर जास्तीत जास्त किती? 500. ठीक आहे, विधान परिषद लक्षात घ्यायचं आहे. विधानसभा जर आपण बघितली तर विधानसभेमध्ये किती? जास्तीत जास्त 500 सदस्य त्या ठिकाणी असतात. तर कमीत कमी 60 सदस्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ठीक आहे, कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सदस्य आपल्याला इथं पाहायला मिळतात. मग महाराष्ट्र विधानसभा जर आपण बघितलं किती त्या ठिकाणी आमदार निवडून दिले जातात ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय. महाराष्ट्र विधानसभेवर किती आमदार जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. पुढे आहे लांबीचं एसआय एकक काय आहे? लांबीचं एसआय एकक त्या ठिकाणी विचारलेलं आहे की लांबीचं एसआय एकक काय आहे. येस, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न जर आपण बघितला तर बऱ्याचदा त्या ठिकाणी विचारला जातो. आता लांबीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर लांबीचं एसआय एकक काय आहे तर मीटर. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मीटर. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता इथं काही मूलभूत राशी आणि मूलभूत एकक आणि ते कोणत्या चिन्हांनी दर्शवले जातात हे आपल्या समोर पाहायला मिळतं. आणि इकडे जर आपण बघितलं तर बऱ्याचदा प्रश्न जे आहेत ते आपल्याला या सरळ सेवाच्या माध्यमातून ज्या काही परीक्षा होतात, पोलीस भरती असेल किंवा इतर परीक्षा असेल, त्या परीक्षेला यावर प्रश्न आपल्याला खूपदा पाहायला मिळतात. आता बघा, मूलभूत राशी जर आपण बघितलं तर लांबी. ठीक आहे, आता या लांबीचं जे काही एकक आहे ते काय आहे? मीटर मध्ये त्या ठिकाणी आहे. आणि चिन्ह कोणतं आहे? यम चिन्हाने त्या ठिकाणी हे दर्शवलं जातं. पुढे वजनाच्या बाबतीत जर आपण बघितला तर वजनाचं एकक काय आहे? किलोग्राम. ठीक आहे, सर्वांना माहिती आहे. आणि चिन्ह काय आहे? केजी. पुढे बघा, काळ आहे, टाइम. टाइमचं जर आपण बघितलं मूलभूत एकक काय आहे? सेकंद आहे. आणि ते कशा कोणत्या चिन्हानं? यस या चिन्हानं त्या ठिकाणी दर्शवलं जातं. पुढे आहे तापमान. केल्विन या एककाने त्या ठिकाणी दर्शवलं जातं. के हे त्याचं काय सांगता येईल आपल्याला? चिन्ह त्या ठिकाणी सांगता येईल. पुढे जर आपण बघितलं विद्युत धारा आहे, एम्पियर आहे. आणि लक्षात घ्यायचं आहे तेजस्वी तीव्रता आहे, त्याचं एकक आहे कॅन्डला. पदार्थाची राशी आहे, याचं एकक आहे मोल, जे की त्या चिन्हाने त्या ठिकाणी दर्शवलं जातं. तर हे काय आहेत तर मूलभूत राशी आणि त्यांचं एकक आणि ते कोणत्या चिन्हाने दर्शवले जातं यावर बऱ्याचदा प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यासाठी लक्षात ठेवा. हे काही जे काही सुरुवातीचे आहेत ते तरी लक्षात ठेवा. टेम्परेचरचं एकक आहे केल्विन, लक्षात ठेवायचं आहे. बाकी हे तर तुम्हाला माहिती असतं. एम्पियरचं ए लक्षात ठेवायचं आहे. पदार्थाची राशी म्हणजे त्याचं जर एकक बघितलं आपण मोल आहे आणि त्याचं जे काही चिन्ह आहे ते मोल लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. मुघल सम्राट जो आहे अकबर, या अकबराच्या दरबारामधील प्रसिद्ध संगीतकार तानसेन याचं मूळ नाव काय होतं असं विचारलंय. ठीक आहे, जो काही मुघल बादशाह होता अकबर, या अकबराच्या दरबारामध्ये जर आपण बघितलं तर एक संगीतकार होता तानसेन, त्याचं मूळ नाव विचारलेलं आहे. आता मुळातच जर आपण बघितलं तर हा जो काही अकबर होता या अकबराच्या दरबारामध्ये नवरत्न होती आणि त्या नवरत्नांवर प्रश्न आपल्याला हमखास बऱ्याचदा विचारला जातो. आता इकडे बघा ऑप्शन काय आहेत? रामतनू पांडे, मकरंद पांडे, लाल कलावंत आणि रामदास. आता अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार तानसेन, तानसेनचं मूळ नाव काय होतं? रामतनू पांडे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं
योग्य आन्सर असेल रामतनू पांडे. आता अकबराच्या दरबारातील नवरत्न आपण बघणार आहोत की ज्यावर बऱ्याचदा आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं तर तुम्हाला सर्वांना माहिती असणारा काय आहे, अकबर बिरबल. ठीक आहे, बऱ्याचदा तुम्ही गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी ऐकलेल्या असतील. मग अकबराच्या दरबारातला पहिला नवरत्न कोणता होता तर बिरबल आपल्याला सांगता येतो. मग याचं मूळ नाव काय होतं, महेश दास. ठीक आहे, अकबराचं मूळ नाव काय होतं, महेश दास. इकडे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तानसेनवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर या ठिकाणी बिरबलवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बिरबलचं मूळ नाव काय होतं, तर बिरबलचं मूळ नाव होतं महेश दास. अकबराने याला काय केलं होतं तर ही राजा ही त्या ठिकाणी पदवी दिली होती. अकबरानं त्याला राजा ही पदवी त्या ठिकाणी दिली होती आणि अकबरानं काय केलं होतं तर एका नवीन पंथाची स्थापना केली होती आणि त्या नवीन पंथाचं नाव काय होतं, दीन ए इलाही. ठीक आहे, नवीन पंथ स्थापन त्याने कशा पद्धतीने केला होता तर भारतामध्ये वेगवेगळे जे काही धर्म आहेत त्या धर्मातलं जे जे चांगलं ज्ञान आहे ते एकत्रित करून असा एक नवीन पंथ जो आहे तो त्याने या ठिकाणी उभारलेला होता. त्याला नाव काय दिलं होतं, दीन ए इलाही. ठीक आहे, मग दीन ए इलाही हा नवीन पंथ स्वीकारणारा पहिला हिंदू किंवा एकमेव हिंदू कोण होता तर हा बिरबल. लक्षात ठेवायचे किंवा त्याचं जे काही मूळ नाव आहे महेशदास लक्षात ठेवायचे. बऱ्याचदा प्रश्न सुद्धा इथं विचारला जातो की अकबराने नवीन जो काही पंथ स्थापन केला होता त्या पंथाचं नाव काय तर दीन ए इलाही हा पंथ जो आहे तो अकबराने त्या ठिकाणी स्थापन केलेला होता आणि तो कोणी स्वीकारला होता, बिरबलने स्वीकारला होता. पुढे दुसरा नवरत्न जर आपण बघितलं तर कोण आहे, अबू फाजल आहे. अबुल फाजल अकबराच्या दरबारातील हा काय होता, प्रसिद्ध इतिहासकार होता. यानं अकबरनामा हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाच्या दुसऱ्या भागाला आईना ए अकबरी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, अकबराचा जो काही दरबारातला इतिहासकार आहे ज्याचं नाव आहे अबुल फाजल, या अबुल फाजलनं काय केलं होतं, अकबरचं चरित्र लिहिलं होतं. कोणत्या नावाने, अकबर नावाने. ठीक आहे, सॉरी अकबरनामा या नावाने चरित्र त्या ठिकाणी लिहिलं होतं आणि याचा जो काही दुसरा भाग आहे त्याला आईना ए अकबरी म्हणून ओळखलं जातं. अकबरनामा तर लक्षातच ठेवा, मात्र याचा दुसरा जो काही भाग आहे त्याला आईना ए अकबरी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. पुढचा आहे फैजी. हा अबू फाजलचा मोठा भाऊ होता. यानं भास्कराचार्याच्या गणित विषयावरील लीलावती ग्रंथाचं पर्शियन भाषेमध्ये काय केलं होतं, भाषांतर केलं होतं. यस, हे जे काही छोटे छोटे पॉइंट आहेत बघा ते अत्यंत महत्वाचे आहेत. ठीक आहे, दीन ए इलाही असेल, अकबरनामा हा ग्रंथ असेल, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर भास्कराचार्याच्या गणित विषयावरील लीलावती ग्रंथाचं पर्शियन भाषेत भाषांतर कोणी केलं, फैजीनं केलं. हे जे काही महत्वाचे पॉइंट आहेत ते तुम्हाला नोट करून घ्यायचे आहेत. पुढे आहे तानसेन. हा रेवा शासक रामचंद्रच्या दरबारात गायक होता. नंतर त्याला अकबराच्या दरबारात त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं. मग त्याच्या मेघ रागानं पाऊस पडत तर दीपक रागानं दिवे आपोआप पेटत अशी त्या ठिकाणी मान्यता त्या काळामध्ये होती. बघा बऱ्याचदा त्या ठिकाणी ज्या काही लोककथा असतात म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे त्या ठिकाणी ह्या पसरत गेलेल्या असतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेला असतो, त्याच्यामध्ये बदल झालेला असतो. मग आपल्या गावाकडे म्हणतात बघा एवढा साप होता तर त्या ठिकाणी सगळ्यांना कळेपर्यंत तो साप एवढा झालेला असतो. ठीक आहे, मग आता हे जे काही बाबी आहेत की आता हा जो काही तानसेन आहे या तानसेनच्या जे काही गायन त्याचं शैली होती किंवा त्याची काही गायन कला होती तो इतका अप्रतिम गायचा की इतके त्याचे काही राग असायचे. तर संगीतामध्ये वेगवेगळे राग असतात, मग त्याच्या जे काही राग आहेत त्या रागांमध्ये एवढी पॉवर होती की जर तो मेघ राग जर त्या ठिकाणी गात असेल तर त्यावेळेस काय व्हायचा, पाऊस पडायचा. दीपक रागाने दिवे आपोआप त्या ठिकाणी पेटायची अशी त्या काळामध्ये लोकांची काय होती, धारणा होती, चर्चा त्या ठिकाणी लोकांमध्ये होती. पुढे आहे राजा तोडरमल. तोडरमल हा अकबराचा वित्त मंत्री होता. त्यानं जमीन महसुलाची जी व्यवस्था आणली त्याला तोडरमल बंदोबस्त म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि राजा भगवान दासचा हा काय होता, दत्तक पुत्र होता. राजा मानसिंग जर आपण बघितलं तर हा राजा भगवान दासचा दत्तक पुत्र होता आणि हल्दीघाटी युद्धात मुघल सेनेचं यानंच काय केलं होतं, नेतृत्व केलं होतं राजा मानसिंग. पुढे आहे अब्दुल रहीम. हा बैरम खानचा मुलगा होता आणि हा कवी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. फकीर अजिउद्दीन आहे अकबराचा हा सल्लागार होता आणि मुल्लादो प्याजा जर आपण बघितलं हा अकबराचा सल्लागार होता. ठीक आहे, तर हे काय होते अकबराच्या दरबारातले नवरत्न आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. मग नवरत्न कोण होते, वरीलपैकी सर्व असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात किंवा 3 त्या ठिकाणी नवरत्न दिले जातात आणि त्यापैकी वेगळा ओळखा असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा पुढचा सुद्धा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. भारतामधील खालीलपैकी कोणत्या राजाने
सर्वात कमी भूक्षेत्र त्या ठिकाणी व्यापलेलं आहे. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेलं जे काही राज्य आहे किंवा सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं राज्य जे आहे ते इथं आपल्याला विचारलंय. ऑप्शन मध्ये आहे मिझोरम, सिक्कीम, मेघालय आणि गोवा. आता योग्य जर ऑप्शन आपण बघितलं तर कोणता आहे? गोवा आहे मित्रांनो, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, गोव्याचं क्षेत्रफळ जर आपण बघितलं भारतातलं सर्वाधिक छोटं राज्य आहे. केंद्रशासित प्रदेश विचारलंय का? नाही, राज्य विचारलेलं आहे. मग काय? गोवा. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. मग आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी असलेली राज्य कोणती आहेत? परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, वाचतो पण लक्षात राहत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांच्या. लक्षात घ्या. आता राजस्थान हे राज्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. राजस्थानमध्ये जर आपण बघितलं तर राजस्थानचं जे काही क्षेत्रफळ आहे ते सगळ्यात जास्त आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. 3,42,239 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ कोणाचं आहे? राजस्थानचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेश हे जे काही राज्य आहे ते सगळ्यात मोठं राज्य वाटतं, मात्र ते तसं नाही. लक्षात घ्या, राजस्थानचा जर आपण विचार केला तर हे काय आहे? भारतातलं क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं राज्य आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यस, पहिल्या क्रमांकावर आहे राजस्थान, दुसऱ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे आपला महाराष्ट्र. मध्य प्रदेश जर विचार केला तर 3,08,313 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे आणि आपल्या महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आपल्याला महाराष्ट्राचं पाहायला मिळतं. 3,07,713 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. 3,07,713 चौरस किलोमीटर हे काय आहे? महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे काय आहेत? पहिले 3 राज्य आहेत ज्यांचं क्षेत्रफळ काय आहे? भारतात सर्वाधिक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्रफळ एकट्या महाराष्ट्रानं त्या ठिकाणी व्यापलेलं आहे. ठीक आहे, 9.36% जे काही क्षेत्रफळ आहे ते एकट्या महाराष्ट्रानं व्यापलेलं आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या बाबतीत जर विचार केला तर इतकं क्षेत्रफळ जे आहे ते एकट्या आपल्या महाराष्ट्रानं व्यापलेलं आहे. मग आता सर्वात कमी क्षेत्रफळ जर आपण बघितलं तर सर्वात कमी क्षेत्रफळाने असलेली जी काही भारतातली राज्य आहेत त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर काय आहे? गोवा आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे 3,702 चौरस किलोमीटर इतकं काय आहे? गोव्याचं क्षेत्रफळ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो सिक्कीमचा. सिक्कीमचं क्षेत्रफळ किती आहे? 7,096 चौरस किलोमीटर आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, गोव्यानंतर सिक्कीम. बऱ्याच जणांना मिझोरम, मणिपूर असं त्या ठिकाणी वाटतं, मात्र लक्षात घ्या गोवा पहिल्या क्रमांकावर आणि सिक्कीम दुसऱ्या क्रमांकावर. त्यानंतर महाराष्ट्र जरी क्षेत्रफळात तिसरा असला तरी मात्र लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? दुसरा क्रमांक लागतो. कशानुसार? 2011च्या जनगणनेनुसार. बघा, महाराष्ट्रात जर आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला तर तिसरा क्रमांक आहे, मात्र लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, दुसऱ्या क्रमांकावर त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. भारताच्या 9.29% जी काही लोकसंख्या आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये राहते. लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, जवळपास जर आपण बघितलं तर 9.5% तुम्ही पकडा, मात्र कधी पॉईंट मध्ये त्या ठिकाणी विचारलं जातं की 9.29% लोकसंख्या जी आहे ती काय आपल्या महाराष्ट्रात राहते. कोणाच्या? भारताच्या एकूण लोकसंख्येच्या इतकी लोकसंख्या काय आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी राहते. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर या बाबी यातल्या महत्वाच्या आपण अभ्यासलेल्या आहेत. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न काय होता? तर पुढचा प्रश्न आहे, सध्या 2019 मध्ये भारतात किती उच्च न्यायालये आहेत? बघा, आपण हे जे काही प्रश्न अभ्यासतोय ते प्रश्न महत्वाचे आहेत. प्रश्न तर महत्वाचेच आहेत, मात्र त्याच्या अनुषंगाने त्याच्या भोवतालची जी काही माहिती आहे त्यामुळे तुमचे भरपूर सारे प्रश्न जे आहेत ते आपण कव्हर करतोय. एकाच प्रश्नाच्या माध्यमातून तुमचे 10 ते 12 प्रश्न त्या ठिकाणी आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, त्यामुळे एकदम महत्वपूर्ण हे लेक्चर तुमच्यासाठी असणार आहे. शेवटपर्यंत लेक्चर बघायचे आहेत. सध्या 2019 मध्ये भारतात किती उच्च न्यायालय आहेत असा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आलेला आहे. मग आता या बाबतीत जर आपण बघितलं तर किती? 25 उच्च न्यायालय आहेत. किती? 25. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. मग आता 25वे जे काही उच्च न्यायालय आहे ते कुठं? तर आंध्र प्रदेश राज्यासाठी स्वतंत्र काय करण्यात आलेलं होतं? उच्च न्यायालय जे आहे ते स्थापन करण्यात आलं होतं आणि ते कितवं ठरलेलं आहे? 25वे उच्च न्यायालय ठरलेलं आहे. कामकाज सुरू कधीपासून झालं? तर 1 जानेवारी 2019 पासून. कोण्या ठिकाणी? तर आंध्र प्रदेशची जी काही राजधानी आहे अमरावती या ठिकाणी काय करण्यात आलं होतं?
हे उच्च न्यायालय जे आहे ते 25वे उच्च न्यायालय त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं. त्याला नाव काय देण्यात आलेलं आहे? आंध्र प्रदेश उच्च न्यायालय. एकूण न्यायाधीश किती आहेत त्या न्यायालयात? 37 न्यायाधीश आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मग हैदराबाद उच्च न्यायालयाचं पण नाव जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे. आता सुरुवातीला जर आपण बघितलं तर आंध्र प्रदेश हे एकच राज्य होतं आणि त्या आंध्र प्रदेश राज्यात जर आपण बघितलं तर हैदराबाद उच्च न्यायालय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र याच आंध्र प्रदेशचं विभाजन झालं आणि त्यातून तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण करण्यात आलं होतं. त्यामुळं काही वर्ष जर आपण बघितली तर हैदराबाद उच्च न्यायालय जे आहे ते आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्याचं काय बनलेलं होतं? तर त्या ठिकाणी उच्च न्यायालय होतं. मात्र कालांतराने काय करण्यात आलेलं होतं? तर हैदराबादसाठी स्वतंत्र उच्च न्यायालय जे आहे ते निर्माण करण्यात आलं होतं आणि ते कितवं ठरलेलं आहे? मग 25वे जे काही न्यायालय आहे ते आंध्र प्रदेशसाठी ठरलं होतं. आणि जे तेलंगणाचं जे काही उच्च न्यायालय होतं त्याचं नाव जे आहे ते काय करण्यात आलं होतं? बदलण्यात आलं होतं आणि त्याला आता तेलंगणा उच्च न्यायालय म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे. अमरावती येथील आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायमूर्ती कोण होते? असं प्रश्न आला तर लक्षात ठेवा, न्यायमूर्ती सी प्रवीण कुमार हे काय होते? याचे पहिले आपल्याला त्या ठिकाणी न्यायाधीश सांगता येतात. उच्च न्यायालयाचे काही न्यायाधीश आहेत त्यांची पात्रता काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ती व्यक्ती काय असावी? भारताची नागरिक असावी. असे प्रश्न आपल्याला बऱ्याचदा विचारलेले आहेत. ठीक आहे, उच्च न्यायालयाचा जो काही न्यायाधीश आहे, जर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनायचा असेल तर अंगी पात्रता काय पाहिजे? तो भारताचा नागरिक असावा. त्या व्यक्तीने भारताच्या राज्य क्षेत्रात किमान 10 वर्ष न्यायिक पद धारण करावं किंवा 10 वर्ष वकील म्हणून त्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव असावा. यापैकी जे असेल तर आणि भारताचा नागरिक असेल तर त्याला काय करता येतं? उच्च न्यायालयाचा न्यायाधीश त्या ठिकाणी बनता येतं. मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. पुढे जाऊयात आपण. इसवी सन 1974 मध्ये पोखरण येथे अंमलात आणलेल्या पहिल्या परमाणु चाचणीला कोणते सांकेतिक नाव देण्यात आले होते? ठीक आहे, हा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. कधी? 1974 मध्ये पोखरण या ठिकाणी भारतानं काय केलं होतं? पहिल्यांदा परमाणु परीक्षण केलं होतं. मग त्याला कोणतं सांकेतिक नाव देण्यात आलं होतं? तर लक्षात घ्यायचं आहे, स्माइलिंग बुद्धा. ठीक आहे, आणि बुद्ध हसला. ठीक आहे, बुद्ध हसला म्हणजे स्माइलिंग बुद्धा हे जे काही सांकेतिक नाव आहे ते या पहिल्या परमाणु चाचणीला देण्यात आलेलं होतं. पहिली परमाणु चाचणी कोण्या ठिकाणी झाली? असे प्रश्न सुद्धा बऱ्याचदा विचारले. तर लक्षात ठेवा, पोखरण या ठिकाणी पहिली परमाणु किंवा अणुचाचणीचा म्हणून अणुबॉम्ब ज्याला म्हणून ओळखतो ती त्या ठिकाणी चाचणी इथं झालेली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यासाठी कोणता कोड वापरण्यात आला होता? कोणतं सांकेतिक नाव वापरण्यात आलं होतं? स्माइलिंग बुद्धा. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येतं. मग राजस्थानमध्ये पोखरण नावाचं जे काही भाग आहे त्या भागामध्ये ही चाचणी जी आहे ती घेण्यात आलेली होती. कारण की जर आपण बघितलं तर अमेरिका असेल, चीन सारखे जे काही रशिया सारखे देश आहेत त्यांनी काय केलं होतं? परमाणु परीक्षणावर बंदी घातलेली होती. मात्र भारतानं काय केलं आहे? तर ह्या कोणत्याही जागतिक ज्या काही संस्था आहेत त्यांच्या लक्षात न येऊ देता अगदी गुप्त पद्धतीनं काय केलं होतं? ही चाचणी जी आहे ती घडून आणलेली होती. त्यामुळं एक सांकेतिक जे काही नाव आहे याचं ठेवण्यात आलं होतं ते म्हणजेच काय? स्माइलिंग बुद्धा म्हणजेच काय? बुद्ध हसला हे जे काही नाव आहे सांकेतिक ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं. या चाचणीनंतर पोखरण इथं आणखी काही चाचण्या घेण्यात आल्या. बघा, एक तारीख लक्षात ठेवा, 11 मे 1998 रोजी पोखरण या ठिकाणी दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली होती. शक्ती या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली होती. शक्ती नावाचा जो अणुबॉम्ब आहे त्याची चाचणी 1998 साली इथं यशस्वी झालेली होती. अमेरिकेचे सॅटेलाइट जे आहेत त्यांच्या नजरेत न येता भारतीयांनी अगदी कुशलतेने ही चाचणी जी आहे ती केली होती. आणि यावर जर आपण बघितलं तर जॉन इब्राहिमचा जो काही चित्रपट आहे बघा पोखरण नावाचा, तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. युट्यूबवर सुद्धा तुम्हाला तो पाहायला मिळेल किंवा इतर जागी जर सर्च केला तर तिथे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मूव्ही पाहायला मिळेल की कशा पद्धतीनं भारतानं ही चाचणी घडून आणली होती हे त्यामध्ये व्यवस्थित दाखवलेलं आहे. लक्षात घ्या. पुढे आहे अंबादेवी मंदिर. हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? ठीक आहे, कोणतं? अंबादेवी मंदिर. महत्वाचे आहे, असे प्रश्न सुद्धा विचारले जातात. अमरावती, सांगली, पुणे आणि जळगाव. तर लक्षात घ्या, अमरावतीमध्ये काय आहे? तर अंबादेवी मंदिर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अंबादेवी मंदिर अमरावतीमध्ये लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. राज्यातले इतर जे काही महत्वाचे मंदिरं आहेत ते नेमके कोणत्या ठिकाणी आहेत? बऱ्याचदा चुकीची जोडी ओळखायला प्रश्न येतात किंवा बरोबर जोडी ओळखायला प्रश्न येतात किंवा एखादं जे काही देवस्थान आहे ते तीर्थस्थान आहे ते नेमकं कोणत्या ठिकाणी आहे असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात.
तर बघा शिर्डी जर आपण बघितलं तर साईबाबा मंदिर जे आहे ते नगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मडी कानिपनाथ महाराजांची समाधी आहे. पुणतांबे जर आपण बघितलं तर चांगदेव महाराजांची समाधी आहे. शनी शिंगणापूर नगरमध्ये शनी देवस्थान आहे. सिद्धटेक सिद्धिविनायक आहे. अमरावतीला संत गाडगे महाराजांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. तेर या ठिकाणी संत गोरोबा कुंभारांची समाधी आहे. तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मंदिर आहे. पैठणला दक्षिण काशी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. कोल्हापूरला अंबाबाईचं मंदिर आहे. नरसोबाची वाडी जर आपण बघितलं तर दत्तस्थान म्हणून ते प्रसिद्ध आहे. ज्योतिबा मंदिर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, जेजुरीचं ज्योतिबा वेगळं आणि हे ज्योतिबा वेगळं. हे ज्योतिबा जर आपण बघितलं तर कोल्हापूर मधलं हे ज्योतिबा देवस्थान आहे, लक्षात ठेवा. आणि पुण्यामधलं जेजुरी हे वेगळं स्थान आहे. अंबरनाथ जर आपण बघितलं तर प्राचीन शिव मंदिर आहे. माहूरला रेणुका मंदिर आहे. दत्त मंदिर त्या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे. त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, तिथं गोदावरीचा उगम सुद्धा आहे. पंचवटी जर आपण बघितलं नाशिकमध्ये तर प्रभू रामचंद्राचं वनवास काळामध्ये इथं काय झालं होतं, वास्तव्य झालं होतं. मग सध्या हा चर्चेचा मुद्दा आहे, त्यामुळे इकडे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे की पंचवटी या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी वनवासाच्या काळामध्ये काही काळ तिथं वास्तव्य केलं होतं. नाशिकमध्ये मुक्तिधाम आहे, राम मंदिर आहे. गंगाखेडमध्ये संत जनाबाईंची समाधी तिथं आपल्याला पाहायला मिळते. मोरगावमध्ये मोरेश्वराचं मंदिर आहे. ओझरला विघ्नेश्वर आहे. थेऊरला चिंतामणी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. यस, पुढे जाऊयात. पुढचा जर प्रश्न आपण बघितलं तर महाराष्ट्रामधील कोणतं ठिकाण 30 सप्टेंबर 1993 रोजी भूकंपामुळे झालेल्या प्रचंड विध्वंसामुळे मुख्यत्वाने ग्रस्त झालेलं होतं. ठीक आहे, म्हणजेच काय झालेलं आहे बघा. तर 1993 साली खालीलपैकी एका ठिकाणी काय झाला होता, भूकंप झाला होता, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय झाली होती, जीवितहानी झाली होती. कुठं, महाराष्ट्रामध्ये. कधी, 1993 साली. ठीक आहे, आता भूकंप जर आपण बघितला 1993 साली कुठं झाला होता, लातूरमध्ये झाला होता. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. 30 सप्टेंबर 1993च्या रात्री जर आपण बघितलं सर्व लोक झोपेमध्ये असताना हा भूकंप त्या ठिकाणी झाला होता. त्यामुळं प्रचंड जीवितहानी झाली होती. पशूंची सुद्धा जर आपण बघितलं तर जे काही गुरे जनावर आहेत यांचा सुद्धा बऱ्याचदा मृत्यू त्या ठिकाणी या भूकंपामुळे झालेला होता. मोठ्या प्रमाणामध्ये विध्वंस त्या ठिकाणी झालेला आपल्याला सांगता येतो. बघा 1993 सालच्या 30 सप्टेंबरला भारतीय प्रमाण वेळेनुसार म्हणजेच पहाटे 3:56 आता सर्वजण शेतात काम करून आलेले लोक जे आहेत ते गाढ झोपेमध्ये असताना पहाटेच काय झालं होतं, तर त्या ठिकाणी पहाटेच्या सुमाराला हा भूकंप झाला होता. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात हा भूकंप झाला. त्याला लातूरचा भूकंप त्या ठिकाणी म्हटलं जातं. भूकंपाचं जे काही केंद्र आहे ते सोलापूरच्या ईशान्य 70 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी पाहायला मिळतं. किती तीव्रता होती, तर जवळपास 6 रिश्टर स्केलचा हा जो काही भूकंप आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि यामध्ये अंदाजे 7,928 माणसांचा मृत्यू झाला होता आणि जवळपास 15,854 जनावरांचा मृत्यू या ठिकाणी या लातूरच्या भूकंपामध्ये झालेला होता. ठीक आहे, आणि त्याचबरोबर आपण बघितलं 16,000 लोक जे आहेत ते काय झाले होते, जखमी झाले होते. आणि 52 गावातील 30,000 पूर्णपणे जमीनदोस्त घरं जी आहेत ती झालेली होती. 13 जिल्ह्यात 2,31,000 घरांना तडे गेले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा आणि लातूर जिल्ह्यातील औसा या तालुक्यांना या भूकंपाचा सर्वात जास्त जो आहे फटका त्या ठिकाणी बसलेला आपल्याला सांगता येतो. महाराष्ट्रामधल्या लातूर या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा भूकंप जो आहे तो झालेला होता. ठीक आहे, 1993चा लातूरचा हा भूकंप आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न सुद्धा अगदी महत्वाचा आहे की महाराष्ट्रामधील कोणत्या समाज सुधारकाला लोकहितवादी म्हणून संबोधलं जातं. ठीक आहे, लोकहितवादी म्हणून कोणाला त्या ठिकाणी ओळखलं जातं, तर आहेत गोपाळ हरी देशमुख. हे नाव लक्षात ठेवायचंय. महाराष्ट्रामधील कोणते समाजसुधारक आहेत, तर गोपाळ हरी देशमुख आहेत. त्यांना लोकहितवादी या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जातं. का लोकहितवादी नावाने ओळखलं जातं, कारण की लोकहितवादी या टोपण नावाने त्यांनी वृत्तपत्रामध्ये लिखाण केलं होतं, म्हणून त्यांना लोकहितवादी म्हणून आपण ओळखतो. लक्षात ठेवा कोण आहेत, गोपाळ हरी देशमुख. इथं बाळ गंगाधर टिळक सुद्धा दिला आहे. यांना काय म्हणून ओळखलं जातं, लोकमान्य म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. बाळ गंगाधर टिळकांना काय लोकमान्य टिळक म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी ओळखतो. लोकमान्य टिळकांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्यांनी काय केलं होतं, केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्र त्या ठिकाणी सुरू केलेली होती. इतकंच नाही तर लोकमान्य टिळकांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर होमरूळ चळवळ सुद्धा यांनी सुरू केली होती. काय, होमरूळ चळवळ सुरू केली होती. त्याचप्रमाणे गणेश उत्सव आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, हे उत्सव साजरे करायला सुद्धा लोकमान्य टिळकांनी इथं सुरुवात केली होती. द ओरायन नावाचा त्यांचा एक ग्रंथ आहे,
द आर्क्टिक होम इन द वेदास नावाचा त्यांचा ग्रंथ आहे आणि गीता रहस्य नावाचा सुद्धा ग्रंथ कोणाचा आहे, लोकमान्य टिळकांचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. दादाबाई नौरोजी यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर दादाबाई नौरोजीने काय केलं होतं, तर ब्रिटिश कशा पद्धतीनं भारताची लूट करताय याचा जो काही आर्थिक सिद्धांत आहे, लुटीचा सिद्धांत जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला होता. इतकंच नाही तर ब्रिटिश ईस्ट इंडिया असोसिएशन जे आहे ती लंडनमध्ये त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केली होती. लंडन ईस्ट इंडिया असोसिएशन जे आहे ती त्यांनी तिथे स्थापन केली होती. त्याचप्रमाणे दादाबाई नौरोजींच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 1906चं जे काही राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं त्या 1906च्या राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष होते आणि अध्यक्ष भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावरून पहिल्यांदा काय केलेलं होतं, तर स्वराज्य हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला होता, लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. इकडे जर आपण बघितलं न्यायमूर्ती रानडे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. रानडेंचं कार्य जर आपण बघितलं तर सार्वजनिक सभेशी ते संबंधित होते. त्या यांच्याच प्रयत्नामुळे सामाजिक परिषदेची काही अधिवेशनं आहेत ती काँग्रेसच्या अधिवेशनाबरोबर भरायला सुरुवात झाली होती. त्यामुळं मगो रानडे जे आहेत ते सुद्धा आपल्याला महत्वाचे आपल्याला सांगता येतात. यांना आपण न्यायमूर्ती रानडे म्हणून त्या ठिकाणी ओळखतो कारण की ते न्यायाधीश होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्नाचा आन्सर काय असेल, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा आन्सर बरोबर असेल. आता गोपाळ हरी देशमुख उर्फ त्यांना काय म्हटलं जातं, लोकहितवादी म्हटलं जातं. मग यांच्याविषयी अजून डिटेलमध्ये बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघूयात. मग गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी म्हणून त्यांना ओळखतो. मात्र ब्रिटिशांनी यांना काय केलं होतं, राव बहादूर हा किताब जो आहे तो ब्रिटिशांनी दिला होता, लक्षात ठेवा. इकडे सुद्धा प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो की कोणता ब्रिटिशांनी किताब दिला होता, तर राव बहादूर हे नाव लक्षात ठेवायचंय. यांचा जन्म बघा 18 फेब्रुवारी 1823 साली झाला होता आणि मृत्यू 9 ऑक्टोबर 1892 ला झाला होता. इसवी सनाच्या 19व्या शतकात होऊन गेले. मराठी पत्रकार, समाजसुधारक आणि इतिहास लेखक म्हणून त्यांना ओळखलं जातं. प्रभाकर नावाचं जे काही साप्ताहिक आहे त्या साप्ताहिकातून त्यांनी लोकहितवादी या टोपण नावाने समाज सुधारणेविषयी काय केले होते, लेख लिहिले होते. त्यांना काय म्हणून ओळखतो आपण, शतपत्रे म्हणून ओळखतो. बघा लोकहितवादींची काय प्रसिद्ध आहेत, शतपत्रे प्रसिद्ध आहेत. किती होती संख्या, 108 संख्या होती, लक्षात ठेवा. पुढे जर आपण बघितलं वर्तमानपत्रातून लिहिलेल्या एका शतपत्रांच्या इत्यर्थ जो काही मतळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला होता. भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुंटे हे प्रभाकर साप्ताहिकाचे काय होते, संपादक होते. आता भाऊ महाजन यांचं पूर्ण नाव काय असा सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. भाऊ महाजन म्हणजेच काय, गोविंद विठ्ठल कुंटे यांनी सुद्धा काय केलं होतं, प्रभाकर मधून लिखाण जे आहे ते केलेलं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. आता महाराष्ट्रात खालीलपैकी, आता इकडे प्रश्न अजून एकदा कसा आलेला होता बघा, तर गोपाळ हरी देशमुख किंवा लोकहितवादी यांनी जी काही शतपत्रे आहेत ती कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित केली होती, तर ती आहे प्रभाकर नावाचं वृत्तपत्र, लक्ष